रायगड जिल्ह्यातील असणाऱ्या कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार नितीन सावंत यांच्या प्रचाराकरता खोपोली शहरामध्ये आदित्य ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत बोलण्याकरता काही शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, त्यांना नेमकं काय वाटतं आजच्या सभेबद्दल जाणून घेऊयात। काय सांगाल आपण ज्येष्ठ शिवसैनिक आहात, एकंदरीत काय भावना आहेत आपल्या? एकंदरीत तसं बघायला गेलं तर जी हवा आहे, हवा जिला बोलतात ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे, ही नितीन सावंत यांचीच आहे। जर तुम्ही नितीन सावंत हे उमेदवार बघायला गेले तर कर्जतमध्ये ते तिन्ही वेळा वेगळ्या वेगळ्या वार्डामध्ये निवडून आलेले आहेत, म्हणजे जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे। एक वार्डमध्ये चांगलं काम केल्यामुळेच त्यांना दुसऱ्या वार्डामध्ये देखील निवडून दिलं आणि दुसऱ्या वार्डात चांगलं काम केलं म्हणून तिसऱ्या वार्डामध्ये निवडून दिलं। आणि एक सुसंस्कृत, संयमी, शांत आणि काम करणारा माणूस आहे, काम करणारा नेता उमेदवार आम्हाला उद्धव बाळासाहेबांनी दिलेला आहे। आणि तो संपूर्ण जे शिवसैनिक आहेत किंवा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत, ते महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पूर्ण परिश्रमाने आणि पूर्ण याने हे मेहनत करत आहेत आणि ह्या मेहनतीच्या जीवावरती नितीन सावंत हे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणारच, याबद्दल आम्हा शिवसैनिकांना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पूर्ण खात्री आहे। आपण एकंदरीत काय सांगता? आदित्य ठाकरेंची रायगड जिल्ह्यात पहिली सभा होते, काय भावना आहे? आदित्य ठाकरे महाराष्ट्रीय पक्षप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र वंदनीय हिंदू वृंद सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नातू, जो आदेश वंदनीय हिंदू वृंद सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला आहे त्या आदेशाचे तंतोतंत पालन आजचा शिवसैनिक या ठिकाणी करत आहे, त्याचे हे दृश्य आपण इथे पाहतात। त्या अनुषंगाने या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या गद्दार पक्षाने जो आपल्यामध्ये खंजीर खुपसलेला आहे आणि या पक्षाला पूर्ण खच्ची करण्यासाठी हा शिवसैनिक या ठिकाणी सर्व जमत आहे आणि आपले जे दिलेले उमेदवार आहेत नितीनजी सावंत साहेब ते बहुसंख्येने या ठिकाणी निवडून येणार आहेत, काही काळामध्ये शक्य नाही। धन्यवाद। आपण एकंदरीत काय सांगता? युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आहेत, काय भावना आहेत आपल्या? आदित्य साहेबांची आजची सभा म्हणजे जो 2.5 वर्षापूर्वी शिवसेनेमध्ये जी दुहेरी भूमिका निर्माण झाली होती, त्यावेळी नितीन सावंत दादांनी जी प्रामाणिक साथ दिली त्याची पोचपावती म्हणजे आजची सभा। कारण आदित्य साहेबांचं प्रेम हे येथील शिवसैनिक आणि नितीन दादावरती जबरदस्त प्रेम आहे। आणि दुसरी सभा उद्धव साहेब 18 तारखेला घेणारच आहेत आणि या सभेतूनच नितीन दादांचा विजय नक्की होणार आहे। एकंदरीत आपल्यासोबत अन्य काही शिवसैनिक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात। काय सांगता आपण, कसं बघता आजची सभा होती ती? आजची सभा बघू आता सुरुवात नाही झाली, सुरुवात झाल्यानंतर होईल समजा पब्लिक किती काय आहे त्याच्यावरती। आपण गेली कित्येक वर्षापासून शिवसेनेमध्ये कार्यरत आहात, एकंदरीत आदित्य साहेबांची सभा होते, काय भावना आहे? मी गेली 35 वर्षापासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे आणि एक शाखा प्रमुख होतो, त्यामुळे शिवसेनेचं काय हे आम्हाला सर्व आमच्या हृदयात बसलेलं आहे। आणि तमाम जनता करोना काळामध्ये ज्या मुख्यमंत्र्यांनी वाचवले किंवा त्यांचा जो आदेश दिला त्या आदेशाचं नक्कीच पालन करतील जनता आणि सर्व उमेदवारांना ते निवडून देतील, एवढं मी तुम्हाला सांगू। तर अगदी काही वेळातच या ठिकाणी जे आहे ते आदित्य ठाकरे यांची जी सभा जी आहे ती या खोपोली शहरामध्ये पार पडत आहे। नितीन सावंत यांचा प्रचार जो आहे तो जोरदार होण्याची शक्यता आहे। नेमकं आदित्य ठाकरे आज खोपोली शहरात येऊन नेमकं काय बोलतात हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। न्यूज स्टेट महाराष्ट्र, प्रसाद अटक, खोपोली, रायगड।